प्रसार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राइब। 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनानिमित्त मालवण राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आला होता। 45 किलोमीटर वेगाने येणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे शिवपुतळा कोसळल्याने विविध आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे। त्या राष्ट्र स्मारकाचा शौर्याचा इतिहास असणारे नौदल, राज्य सरकार, कला संचालनालय, अनुभव नसणारे शिल्पकार, निर्माण व्यवस्थापन, ठेकेदार, भ्रष्टाचारी व्यवस्थेविरुद्ध शिवप्रेमी म्हणून प्रसारमाध्यमातून प्राप्त प्रतिक्रिया। खरं तर हे आंदोलन नाही, आम्ही आंदोलनाचा विषय नाही, आमच्यासाठी दुःखाची गोष्ट आहे। महाराष्ट्राचं आराध्य दैवत ज्यांचा हा पुतळा पडला, कशामुळे पडला, काय पडला, त्या संदर्भातलं निवेदन आम्ही दिलेलं आहे। त्याची चौकशी होईल, कारवाई होईल आणि ती केलीच पाहिजे ह्या मताचं आहे। आज 13 करोड जनतेचं जे आराध्य दैवत आहे, नवतरुणांचा आत्मसन्मान जो आहे, त्यांचा पुतळा आज पडला। खरं तर ह्या महाराष्ट्रासारखा दुःखद घटना आहे आणि ह्याच्यावरती बाकीच्या गोष्टी न करता आमच्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच आमचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय आदरणीय दादांनी आम्हाला सांगितलेलं आहे की आपल्याही सद्भावना व्यक्त झाल्या पाहिजेत। म्हणून फक्त आम्ही आज हे दुःखद आहे आणि आमची मुख्यमंत्री साहेबांना मागणी आहे त्या संदर्भामध्ये निष्पक्ष कारवाई झाली पाहिजे, कायदेशीर कडक कारवाई झाली पाहिजे। ही झालेली घटना महाराष्ट्राला अशोभनीय आहे। महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची घटना या अगोदर कधीही घडलेली नाही आणि इथून पुढे सुद्धा न घडू नये याविषयी कडक कायदेशीर कारवाई करावी ही आमची मागणी आहे। हिंदुस्थानाचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून जी पण मालवणमध्ये राजकोट येथे जी पण काही घटना घडलेली आहे त्याचा आम्ही पूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला संघटनेच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करतो। दुसरी महत्त्वाची गोष्ट की छत्रपतींचा हा जो आपला महाराष्ट्र आहे त्याच्यामध्ये हे शिवछत्रपतींच्या बाबतीत अशी गोष्ट घडणं आणि त्यांच्या 8 महिन्याच्या कालावधीमध्येच त्यांच्या पुतळ्याचं जे पण काही त्रुटी निघाला किंवा जे पण काही नासधूस झाली हे खूप अत्यंत क्लेशदायी आणि वेदनादायी आहे आमच्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या महिलांसाठी, प्रत्येक भारतीयांसाठी। हा जो काही प्रकार घडलेला आहे त्याचा आम्ही पुन्हा एकदा तीव्र निषेध करत आहोत आणि ज्यांनी कोणी हे जे काही केलं असेल म्हणजे बांधकामाच्या वेळी त्यांच्या हातून काही गोष्टी घडल्या असतील तर त्यांच्यावरती लवकरात लवकर शासनाने कारवाई करावी ही आम्ही मागणी करतो।